सो हे वॉट इज अप गाइस, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुझं स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर आज आपण आलोय करंजा जेटीला, मच्छी जिथं होलसेलमध्ये भेटते तिथं. तर आज तिकडचा ब्लॉग असणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये काही खायचं नसेल, पण मच्छी कशी समुद्रातून येते आणि आपल्यापर्यंत कशी पोचते ते सगळं असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. मावरा है बोंबिल मांदेली बेगिन घेऊन जा बाजार अंधेरी. मावरा है बोंबिल मांदेली बेगिन घेऊन जा बाजार अंधेरी. इथं असतं होलसेलवाल्यांचा मार्केटिंग पॉईंट, म्हणजे निलामी होते आणि हे सगळे निलामीवर भेटतात. जो जास्त पैसे देईल त्यालाही टोपली भेटतात, असं सिस्टम आहे. तर इथं बघू शकता, आताच बोट आलं आहे आणि बोटीतून माल लोड होतं आहे बाहेर. बघू शकता चिंबोऱ्या, छोट्या छोट्या कोलब्या, म्हणजे सगळी छोटी छोटी मच्छी आहे. बाहेर लोड होतं सगळी हल्लो तर त्यांच्या बोटच्या आतमध्ये त्यांनी मच्छी ठेवली, तिथून बाहेर काढतात. बघू शकता मांदेली वगैरे आहे. तर इथं आता जस्ट हा स्टॉल लागला आहे आणि लगेच गर्दी झाली. तर आता इथं बार्गेनिंग चालू होईल. बार्गेनिंग बोलत आहे, ऑप्शन चालू होईल. ऑप्शन व्हायच्या आधी संपला, मम्मीने घेतला. हां, ऑप्शन चालू आहे. जे पहिलंच आमच्या ताईने घेऊन टाकली सुरमई. तर आता सुरमई साईडला काढून टाकली. बघू शकता ताईने 2 सुरमई घेतल्या, किती मोठे आहेत, माझ्या हाईटचे हाफ आहेत. मार्केटमध्ये तो आल्या ऑप्शन चालू पण नव्हतं झालं. ऑप्शन चालू झालं आणि ताईने डायरेक्ट उचलले. ऑप्शन करूनच नाही दिलं, डायरेक्ट डन करून टाकलं. एकदम फ्रेश समुद्रातून डायरेक्ट याच्यावर घेऊन आले हातगाडीवर. तर बाकी इथं सगळं ते छोटे छोटे मच्छींचं आहे. मांदेली झाली, कोलब्या झाल्या, इथं पुढं वाकठ्यांचं आहे, बले बोलतात त्यांना, बले. इथं पण सगळे बोईस आहेत, छोटे छोटे बोईस. बाकी नॉर्मल मोठी मच्छी आहे. परत इथं कोलब्या आहेत. इथं पण छोटे छोटे हलव्या आणि पापलेट आहेत. तर हा एरिया पूर्ण होलसेलचा आहे. कोणाला हवा असेल तर ते खायला पण घेतात. मोस्टली तर सगळे होलसेलवालेच येतात. तर आता तुम्हाला मी एकदम मोठी स्पीड दाखवते, म्हणजे तुम्ही बघितली असेल खूप मोठी. मी पहिल्यांदा बघितलं आहे एवढं. जायंट स्क्विड. लिटरली मार्केटमध्ये याची खूप मोठ्या मोठ्या होत्या. आम्ही थोडा लेट आलो तर सगळं संपल्या. तर आपल्याला ही साईज बघायला भेटल्या, किती मोठी आहे तुम्ही बघू शकता. दोन लोकांनी पकडले एक साथ तार माशाला, म्हणजे किती मोठा आहे. आपल्यासारखा साधा माणूस त्याला हात पण नाही लावू शकत, एवढा मोठा आहे तो. माझ्या हाईटपेक्षा जास्त आहे तार मासा. 3 किलो हे झाली. ऑलरेडी का आता 3 किलोवर होता, आता 19 किलो, म्हणजे 15-16 किलोचा तार मासा होता तो. 16-17 किलोचा असा होता, 15-16 किलोचा. 2 माणसांनी लिटरली त्याला उचललेला. एक अशी उचलत पण नव्हता. मी तर त्याला उचलू पण नाही शकणार एकटा. टायगर प्रॉन्स बघू शकता किती मोठे आहेत. माझ्या हातापेक्षा मोठी आहे. माझा हात छोटा पडतो त्याच्या समोर. ही बघू शकता, इतर माझ्या हातापेक्षा खूप जास्त मोठे आहे. हे सगळ्यात 1200 रुपये किलो.
बेगीन जेवून जा बाजार रांधेरी बाहेर इकरा कर गो बाजाराला खावाला हान तुझे घरदाराला उडगोमू उडगोमू ए उडगोमू उडगोमू ए उडगोमू उडगोमू. तर तुम्ही बघू शकता या मोठ्यावाल्या बोटमधून फ्रेशली लोड केले पूर्ण माल. किती मोठे मोठे मच्छी आहेत. तुम्हाला दाखवीनच काय काय आहे. 400 रुपये. तुला किती पाहिजे काकू? हा नाही बाई, काटाला पाठी घेतो नाही तर मग. तर तुम्ही बघू शकता पोपट मासा आहे. किती मोठा आहे. माझी हाईट आहे ना पोपट मासाची हाईट आहे. त्याचं वजन गेलेलं 7.5 किलोचं आहे. 7.5 किलोचा पोपट मासा. एवढा मोठा पहिली वार बघितला मी. म्हणजे आतापर्यंत बघितल्यामध्ये सगळे कापलेले असायचे. अख्खा मासा पहिली वार एवढा मोठा हातात घेतला मी. बघू शकता तुम्ही. बघू शकता किती मोठा आहे. याच्यापेक्षा मोठा असतात पण संध्याकाळी एवढं नसतं. तो पण खूप मोठा आहे. याच्यापेक्षा मोठा मोठा असतात. पण आता लेट झालं आहे म्हणून छोटे छोटे आहेत. तर माझा हा सेकंड टाईम होता करंजाला. म्हणजे एकदा मी आधी दुसऱ्या मार्केटला गेलेलो आणि यावेळी होलसेलवाल्यामध्ये गेलेलो. परत एकदा जर तिकडे गेलो दुसऱ्या मार्केटला तिकडची पण व्हिडिओ बनवेन. कारण की तो पण मस्त मार्केट आहे. तिकडं पण मोठे मोठे फिश भेटतात. म्हणजे तिकडं मेनली होलसेलचा नसतं. आज जिथं गेलो तिथं मेनली होलसेलवाला होता. आहे ना तुम्ही पण असे खूप मोठे मोठे फिश बघितलं असेल पण मी रेअरली बघतो. आणि म्हणून मी बोललो की आता चाललंय बहीण तर मी पण जातो आणि व्हिडिओ बनवतो. ती बॉम्बेला पण जाते. मी तिकडं पण एकदा जाऊन तिकडं पण व्हिडिओ बनवणार आहे. तर होप सो गाईज आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्ही कधी कुठली मोठी मच्छी बघितलं इथे. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स अ लॉट.